दरबारात तो रडत रडत हात जोडून म्हणाला, मॅडम मला अनेक आजार आहेत. मलाही एक आजार आहे ज्या आजारावर इलाज नाही. मी माझ्या पत्नीच्या सांगण्यावरून जगाला सामोरे जाण्याचं ठरवलं आहे. थोडी दया दाखवा. त्याला उत्तर देताना न्यायाधीश चित्रा भेदी यांनी त्यांना सांगितले की तुम्ही पश्चाताप केल्यामुळे तुम्हाला कमी शिक्षा मिळाली आहे. तुम्ही खटल्याचा निर्णय घेतला असता तर तुम्हाला आणखी कठोर शिक्षा होऊ शकली असती. हीच व्यक्ती न्यायाधीशांसमोर बाजू मांडत होती अब्दुल करीम तेलगी. अब्दुल करीम तंबू, ज्याने शिक्षा टाळण्यासाठी HIV पॉझिटिव्ह असल्याचंही सांगितलं. तेलगीने गुन्ह्याची कबुली दिली असतानाही न्यायाधीशांनी त्याला 30 वर्षाची शिक्षा सुनावली, कारण तेलगीने एवढा मोठा गुन्हा केला होता. नमस्कार, टॉप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. 10 वर्ष, 18 राज्य आणि 72 शहरे त्याच्या गुन्ह्याचे साक्षीदार होते. हा गुन्हा म्हणजे बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा, ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेला सुमारे 30,000 कोटी रुपयांचा मोठा धक्का दिला होता. ती 30,000हून अधिक असल्याचा अंदाज आहे. 2003 साली उघडकीस आलेल्या या घोटाळ्यावरील स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी ही वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आली आहे. याआधी स्कॅम 1992 द हर्षद मेहता स्टोरीज ही वेब सिरीज आली होती. 1992चा घोटाळा हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा मनी मार्केट घोटाळा होता, ज्याची रक्कम अंदाजे 5,000 कोटी रुपये होती. हा घोटाळा झाला तेव्हा स्टॅम्प पेपरचा तुटवडा होता. त्या कमतरतेचा फायदा अब्दुल करीम तेलगीने घेतला आणि मग त्याने आपले जाळे अशा प्रकारे पसरवले की त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला एक पोकळी निर्माण झाली. 3 भावंडांपैकी दुसरे अब्दुल करीम तेलगी यांचा जन्म 1961 मध्ये महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या कर्नाटकातील खानापूर या लहान पंचायत शहरामध्ये झाला. तेलगीचे बालपण गरिबीत गेले. तेलगीच्या आईचं नाव शरीफ लाडसाब तेलगी आणि वडील लालसाब तेलगी हे भारतीय रेल्वेचे कर्मचारी होते. वडिलांच्या आकस्मिक मृत्यूने त्यांचे बालपण हिरावून घेतले तेव्हा ते शाळेतच होते. घरची परिस्थिती बिघडू लागली. त्यानंतर तो ट्रेनमध्ये फळे विकू लागला. या कमाईतून तो शाळेचीही फी भरत असे. बेळगावच्या गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतरही त्यांचं आयुष्य रुळावर आलं नाही. मग एकदा एका व्यापाऱ्याची नजर त्या फळ विक्रेत्यावर पडली आणि तो त्याला घेऊन मुंबईला गेला. त्याला जीवन जगायचं नव्हतं, तर प्रसिद्धी आणि पैसा मिळवणं हेच त्याचं ध्येय होतं. त्यामुळे तो रोजगाराच्या शोधात सौदी अरेबियात पोहोचला आणि तिथे 7 वर्ष घालवली. सौदीहून परतल्यावर त्याचे नशीब सुधारण्याचे विचार त्याच्या मनात विजेसारखेच चमकू लागले. मुंबईत परत आल्यानंतर त्याने ट्रॅव्हल एजंट म्हणून काम केलं. अनेक कागदपत्रे आणि स्टॅम्प पेपर स्वतःच्या हाताने तयार केले, जेणेकरून तो लोकांना सौदी अरेबियाला पाठवू शकेल. 1993 मध्ये इमिग्रेशन अथॉरिटीने तेलगीच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आणि त्याच वर्षी तो पकडला गेला. खोटारडेपणासाठी तुरुंगात जावे लागले, पण कदाचित हा तुरुंग त्याच्या नशिबाची दिशा बदलण्यासाठी आला असावा. कोठडी दरम्यान त्याची रामरतन सोनी यांच्याशी भेट झाली. तो एक सरकारी मुद्रांक विक्रेता होता जो कोलकाताचा होता आणि ते तेथून हे काम हाताळत असे. या दोघांनी तुरुंगातच मोठा घोटाळा केला. 1994 मध्ये सोनीमध्ये काम करत असताना अब्दुल करीम तेलगीने त्याच्या कनेक्शनच्या मदतीने परवाना घेतला आणि ते कायदेशीर मुद्रांक विक्रेता बनला. तेलगी आणि सोनी यांनी मिळून अनेक बनावट स्टॅम्प तयार केले. बनावटगिरीचा हा धंदा झपाट्याने वाढू लागला. त्यानंतर तेलगीने बनावट शिक्क्यावरून पैसे कमावण्यास सुरुवात केली. सोनी आणि तेलगी 1995 मध्ये वेगळे झाले, पण बनावट शिक्के बनवताना तेलगी पकडला गेला. परवाना रद्द केला, पण तेलगी आता इतका एक्सपर्ट झाला होता की बनावट स्टॅम्पमधून पैसे कसे कमवायचे हे त्याला माहीत होतं. 1996 मध्ये तेलगीने शक्तिशाली लोकांना कामावर घेतलं आणि मिंट रोडवर प्रेस उघडलं. मशीन लावून बनावट शिक्के बनवले जाऊ लागले. जो ट्रेनमध्ये फळे विकून आपला उदरनिर्वाह करत होता त्याचा व्यवसाय 90च्या दशकात करोडोंचा झाला. हे बनावट स्टॅम्प पेपर विमा कंपन्यांपासून बँका आणि परदेशी गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांना विकले जात होते. या मोठ्या घोटाळ्यात अनेक पोलीस अधिकारी आणि सरकारी कर्मचारीही सहभागी असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलंय. त्यात अनेक बड्या नेत्यांचीही नावे समोर आली.
2001 मध्ये अब्दुल करीम तेलगीला अजमेरमध्ये पोलीस कोठडीत घेण्यात आलं होतं. 2000 मध्ये बेंगळुरूमध्ये बनावट मुद्रांक विकताना पकडलेल्या 2 लोकांना अटक करण्यात आली. या 2 व्यक्तींमुळेच हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आणि यानंतर तेलगी सल्तनत कोसळू लागली. बनावट स्टॅम्प पेपर बाजारात आणि कंपनीत विकण्यासाठी त्याने MBA पदवीधारकांना काम दिल्याचं तपासात उघड झालंय. हे लोक विविध बँकिंग कंपन्या, वित्तीय संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना भरघोस कमिशनचे आमिष दाखवायचे. त्यानंतर कोट्यावधी रुपयांचे स्टॅम्प पेपर त्या कंपन्यांना पुरवलं जायचं. अनेक राज्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर तेलगी घोटाळ्यात अनेक उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आणि राजकारणी सहभागी असल्याचंही समोर आले. मात्र त्यांची नावे कधीच सार्वजनिक करण्यात आली नाहीत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.